नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठच्या असणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रॅमर्स रूलचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तुम्हाला मी दिलेले होते. क्रॅमर्स रूलने एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे त्यामध्ये सांगितलं होतं. पण आज या असणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षात एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. तर चला आता आपण क्रॅमर्स रूलने कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. तर तुम्हाला असे दोन एक्झाम्पल दिले जातात. सिमल्टेनियस इक्वेशनचे दोन एक्झाम्पल दिले जातात. त्याच्या अगोदर वरती तुम्हाला जर दिसत असेल तर इथे जनरल फॉर्म आहे. सिमल्टेनियस इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. काय असतो जनरल फॉर्म? तर ax प्लस by इक्वल टू c हा त्याचा जनरल फॉर्म आहे. आता याच फॉर्म मध्ये हे दोन एक्झाम्पल तुम्हाला दिसतात. जर दिलेले एक्झाम्पल या फॉर्म मध्ये जर नसतील तर ते या फॉर्म मध्ये आणायचे. कधी कधी तुम्हाला ही जी टर्म आहे किंवा ही टर्म आहे ही राईट साइडला असते तर तिला लेफ्ट साइडला घेऊन यायचे आणि ax प्लस by इक्वल टू c या असणाऱ्या फॉर्म मध्ये प्रत्येक असणारं तुमचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन तुमचं आलं पाहिजे. तर चला आपण याला सॉल्व्ह कसं करायचं ते आपण बघूया. तर इथे तुम्हाला पहिलं सिमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला दिसतंय. तर ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, ही थर्ड टर्म आहे. फर्स्ट टर्म जे आहे त्याचा हा कोएफिशियंट आहे. त्या कोएफिशियंटला मानायचं a1 मीन्स a1 इक्वल टू 3. दुसरी जी असणारी टर्म आहे या दुसऱ्या टर्मच्या असणाऱ्या कोएफिशियंटला b1 मानायचं मीन्स b2 इक्वल टू b1 इक्वल टू -4. त्याची जे साइन असेल ते साइन इथे तुम्हाला घ्यायचंय. मग इथे आपण जर बघितलं तर याला प्लस साइन होतं म्हणून याला प्लस साइन आलेलं आहे. याला मायनस साइन आहे तर मायनस साइन इथे येईल. थर्ड टर्म जी आहे ही थर्ड टर्म तुमची आहे c1 इक्वल टू 10. अशा प्रकारे पहिले इक्वेशन वरतून तुम्हाला a1 b1 आणि c1 या तीन असणाऱ्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळाल्या. सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन वरतून ही फर्स्ट टर्म आहे त्याचा असणार जो कोएफिशियंट आहे a2 इक्वल टू येईल 4, b2 इक्वल टू येईल 3 and c2 इक्वल टू 5. अशा प्रकारे a1 b1 c1 a2 b2 आणि c2 या असणाऱ्या 6 व्हॅल्यूज आपण इथे समजून घेतल्या, काढल्या. आता आपण जाऊया मेन क्रॅमर्स रूल कडे. बाय क्रॅमर्स रूल. तर या असणाऱ्या एक्झाम्पल आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. तर सर्वात पहिला आपल्याला काढायचा डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंटचा असणारा फॉर्म्युला काय आहे? तर d इक्वल टू इन मॉड्युलस a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2. आता a1 a2 b1 b2 याच्या व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळालेल्या आहेत. ते याच्यामध्ये पुट करा. a1 ची काय व्हॅल्यू आहे 3. जर तुम्हाला समोर नसेल तुम्हाला सॉल्व्ह करायचं खाली केलं तरी पण चालेल. इक्वलच्या खाली इक्वलचं साइन इन मॉड्युलस a1 ची व्हॅल्यू बघा तुम्हाला आहे तशा लाईन मध्ये तुम्हाला दिसते 3, a2 ची व्हॅल्यू 4, b1 ची व्हॅल्यू -4, b2 ची व्हॅल्यू 3. तुम्हाला अगोदरच्या असणाऱ्या फॉर्म्युल्यामध्ये अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यांचा क्रॉस मल्टिप्लाय तुम्हाला करायचा. तर चला क्रॉस मल्टिप्लाय आपण करून घेऊया. 3 ने या 3 ला मल्टिप्लाय होईल 3 into 3. त्यानंतर फॉर्म्युला मधला असणारा मायनस. त्यानंतर हा b1 ची व्हॅल्यू इथे मायनस आलेली. जर दोन वेळेला जर मायनस जर आलं तर ही व्हॅल्यू जी आहे ही ब्रॅकेट मध्ये घ्यायची -4 into या 4 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचंय 4. बघा कशा स्वरूपाची मांडणी केलेली ती नीट लक्षात घ्या. आता याचा क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊ. यांचा मल्टिप्लाय करून घ्यायचं 3 into 3
9. इथे मायनस साइन तुम्हाला दिसतंय, इथे मायनस साइन आहे आणि या दोघांच्या मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर जे असतं ते मल्टिप्लायचं साइन असतं. मायनस मल्टिप्लाय मायनस काय होत असतं प्लस. 4 into 4 16. दोघांची जर ऍडिंग जर तुम्ही जर केली तर डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 25. अशा प्रकारे डी ची व्हॅल्यू तुम्हाला 25 मिळाली. हे बघा आपण डी ची व्हॅल्यू आपण काढली. आता आपण डीएक्स ची व्हॅल्यू काढूया. तर डीएक्स चा काय फॉर्म्युला आहे? तर dx इक्वल टू इन मॉड्युलस C1 C2 B1 B2. ह्या B2 ने C1 ला मल्टिप्लाय करायचंय, C2 ने B1 ला मल्टिप्लाय करायचंय, बट व्हॅल्यू टाकल्यानंतर. तर सर्वात पहिला आपण व्हॅल्यू त्याच्या पुट करूया. तर C1 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते 10, C2 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते 5, B1 ची व्हॅल्यू आहे -4, B2 ची व्हॅल्यू आहे 3. यांचा तुम्हाला करायचा क्रॉस मल्टिप्लाय मीन्स 10 into 3. त्यानंतर फॉर्म्युला मधला असणारा मायनस. त्यानंतर तुमचा जो B1 आहे तो आहे मायनस मध्ये, म्हणून त्याला ब्रॅकेट मध्ये घ्यायचंय. -4 into हा तुमचा C2 5. 10 into 3 किती झाला 30. मायनस इथे मल्टिप्लायचं साइन राहतं, मायनस मल्टिप्लाय मायनस प्लस 4 5 20. आणि दोघांची जर ऍडिंग तुम्ही जर केली तर डीएक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 50. अशा प्रकारे तुम्हाला डीएक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. याच प्रमाणे तुम्हाला डीवाय ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. तर डीवाय चा फॉर्म्युला काय? इन मॉड्युलस A1 A2 C1 C2. यामध्ये व्हॅल्यू पुट करा. तर इथे A1 A2 ची व्हॅल्यूज तुम्हाला दिसत आहेत 3 4. C1 C2 ची व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसते 10 5. यांचा क्रॉस मल्टिप्लाय मीन्स 5 ने 3 ला मल्टिप्लाय करायचंय, 3 into 5 मायनस 4 ने 10 ला मल्टिप्लाय करायचंय, 10 into 4. 3 into 5 15 मायनस 10 into 4 40. आता बऱ्याच मुलांना असा मल्टिप्लाय केल्यानंतर हे समजायला जड जातं. तर या असणाऱ्या 15 ला ते प्लस साइन आहे आणि या 14 ला मायनस साइन आहे. एका टर्मला जर प्लस साइन असेल, दुसऱ्या टर्मला जर मायनस साइन असेल तर यांचं सबट्रॅक्शन होतं आणि जो बिग टर्म आहे, जी मोठी संख्या आहे, त्या मोठ्या संख्येचं चिन्ह आन्सरला येतं. म्हणजे याला प्लस साइन याला मायनस साइन यांचं सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन किती येईल -25 आणि हा बिग टर्म आहे आणि म्हणून त्याचं साइन याला येईल. म्हणजे डीवाय ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली -25. अशा प्रकारे तुम्हाला डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, डीएक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, डीवाय ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता काय तर आता सोल्युशन तुम्हाला काढायचंय मीन्स एक्स आणि वाय या दोघांच्या तुम्हाला किमती काढायच्या. तर एक्स चा फॉर्म्युला काय आहे? इकडे खाली जागा नाही म्हणून तुम्हाला मी वरती सोडून देतो. तर एक्स चा फॉर्म्युला आहे एक्स इक्वल टू dx by d.
आणि y चा फॉर्म्युला आहे y इक्वल टू dy बाय डी. तर बघा dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, d ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे, dy ची पण व्हॅल्यू आपल्याकडे आहे. फक्त व्हॅल्यू ज्या आलेल्या आहेत इकडे ते त्याच्यामध्ये फक्त पुट करायच्यात आणि तुम्हाला सोल्युशन मिळून जाईल. चला आपण पुट करूया. x इक्वल टू इथे बघा dx ची व्हॅल्यू तुम्हाला भेटली 25, d ची व्हॅल्यू तुम्हाला 25 मिळाली, dx ची तुम्हाला 50 मिळाली. तर dx च्या जागेवरती त्याची व्हॅल्यू आपण टाकूया 50, d च्या जागेवर त्याची व्हॅल्यू टाकूया आपण 25. 50 ला 25 ने इथे डिवाइड झालेलं आहे, तर 25 2 जा 50. अशा प्रकारे आपल्याला x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. सेम y इक्वल टू dy बाय डी आहे, तर dy च्या जागेवरती त्याची व्हॅल्यू टाका. dy ची व्हॅल्यू इथे तुम्हाला मिळालेली -25, y इक्वल टू -25 आणि d ची व्हॅल्यू आपण इथे काढलेली 25 ती त्याच्या जागेवरती टाका. 25 ने 25 ला डिवाइड करा, काय येईल 1. परंतु याला मायनस साइन आहे, याला प्लस साइन आहे आणि म्हणून आन्सरला मायनस साइन येईल. अशा प्रकारे x आणि y हे सोल्युशन आपल्याला मिळालं. कुठल्याही स्वरूपाचे एक्झाम्पल जर तुम्हाला जर आले तर तुम्हाला मी अगोदर सांगितल्याप्रमाणे सर्वात पहिलं तर जनरल फॉर्म मध्ये त्यांना आणा आणि याप्रमाणे जर तुम्ही जर सर्व एक्झाम्पल जर सोडवले, प्रॅक्टिस जर केली तर नक्की तुम्हाला क्रॅमर्स रूल सहज सोडवता येईल. आणि जरी कुठल्या एक्झाम्पल मध्ये जर तुम्हाला अडचण जर आली तर नक्की कमेंट करा, मी तुम्हाला ते सोडवून देईल. धन्यवाद.